student, today we are going to study the next part of human pedigree. Here we have to solve this problem. Problem is a woman whose father was hemophilic marriage a normal man, and they have 3 children, 2 daughters and 1 son. Now plot a pedigree and find the probable genotype of all. हे बघा स्टुडंट, या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिलेला आहे ज्यात सांगितलं आहे की एक वुमन आहे जिचे फादर होते हिमोफिलिक पर्सन. तर त्या फिमेलने एका नॉर्मल मॅन बरोबर मॅरेज केलं आणि त्यांना 3 चिल्ड्रन आहेत, 2 डॉटर आहेत आणि 1 सन आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, यात त्यांचा एक पेडिग्री ॲनालिसिस करायचा आहे. आपल्याला पेडिग्री चार्ट बनवायचा आहे आणि त्यात आपल्याला प्रोबेबल जिनोटाईप ऑफ ऑल म्हणजे सगळ्यांचे आपल्याला जे असू शकतात असे जिनोटाईप त्या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. तर आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे की हिमोफिलिया हा एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे, म्हणजे डिफेक्टिव्ह जीन हा एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. जर ज्या एक्स क्रोमोझोमवर डिफेक्टिव्ह जीन आहे तो एक्स क्रोमोझोम आपण X⁻H फॉर हिमोफिलिया असं दाखवू. तर आधी बघा, या ठिकाणी फिमेलमध्ये 2 सेक्स क्रोमोझोम असतील XX. तर 2 कंडिशन असतात. तर त्या 2 कंडिशनपैकी एक कंडिशन आहे की फिमेलमध्ये एक X नॉर्मल असेल आणि दुसरा X हा डिफेक्टिव्ह असेल, ज्या कंडिशनमध्ये फिमेल कॅरियर होऊ शकते. दुसरी कंडिशन आहे फिमेलसाठी ज्यात दोघं X हे डिफेक्टिव्ह असणार. आपण X⁻H असं दाखवलं आहे. जर असं असेल तर डॉमिनंट कंडिशनमध्ये ती फिमेल हिमोफिलिया डिसीजमधून सफर करणार. मेल जर असणार तर मेलमध्ये सुद्धा 2 कंडिशन आपण दाखवू शकतो. मेलमध्ये असतात X आणि Y क्रोमोझोम. एक कंडिशन असू शकते की त्या ठिकाणी नॉर्मल X आणि Y असणार, तर तो मेल असणार नॉर्मल. किंवा दुसरी कंडिशन असेल की त्याच्यात जो X आहे तो डिफेक्टिव्ह असू शकतो, Y नॉर्मलच असणार, कारण की आपण फक्त X लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर बघत आहोत, फक्त X सेक्स क्रोमोझोमविषयी, आणि डिफेक्ट फक्त त्याच्यात असू शकतो, वायमध्ये नाही. तर जेव्हा त्या मेलमध्ये X हा डिफेक्टिव्ह जीन असेल हिमोफिलियाचा, तर तो पर्सन हिमोफिलिया डिसीजमधून सफर होणार आहे. आता आपण खऱ्या रिप्रेझेंटेशनकडे वळू. ओके, या ठिकाणी बघा, या ठिकाणी मेल आणि फिमेलचं मॅरेज दाखवलं आहे. तर मेल आपण ज्या प्रकारे म्हटलं आहे की फादर जे होते ते होते हिमोफिलिक, म्हणून आपण त्याच्यात X जो आहे तो डिफेक्टिव्ह जीन दाखवला आहे X⁻H आणि Y नॉर्मल. तर त्या माणसाने म्हणजे तिच्या पॅरेंटने, तिच्या फादरने ज्या फिमेलशी लग्न केलं, म्हणजे त्या फिमेलची आई, ती 2 कंडिशन असू शकतात. तिची आई नॉर्मल असू शकते, नॉर्मल X क्रोमोझोम, किंवा मग डिफेक्ट कॅरियरसुद्धा असू शकते. एक X नॉर्मल असेल आणि दुसरा X असणार आहे डिफेक्टिव्ह X⁻H. हे झालं त्या फिमेलच्या आईवडिलांबद्दल. आता त्या फिमेलला आपण दाखवत आहोत कॅरियर, कारण की तिला तिच्या वडिलांकडून जो X डिफेक्टिव्ह जीन मिळाला आहे, त्याच्या वडिलांकडे एकच X आहे आणि तो डिफेक्टिव्ह आहे. तर तिला डिफेक्टिव्ह X मिळालेला आहे आणि आपण असं समजू की तिला तिच्या आईकडून नॉर्मल X मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने ती फिमेल आहे कॅरियर. ओके, आणि ज्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की तिने एका नॉर्मल माणसासोबत लग्न केलेलं आहे, तर त्या नॉर्मल माणसाचा आपण क्रोमोझोम आपण XY नॉर्मल दाखवलेले आहेत. आता या दोघांच्या मॅरेजमधून 3 मुलं झालेत, 2 डॉटर आहेत आणि 1 आहे सन. तर त्यामध्ये काय कंडिशन असणार आहे बघा, लेफ्टमध्ये बघा, सगळ्यात लेफ्ट साईडला आपण फिमेल दाखवलेली आहे. ओके, 2 डॉटर, पहिल्या 2 डॉटर म्हणजे लेफ्ट साईडने फर्स्ट सेकंड डॉटर असणार आणि तिसरा सन असणार आहे, शेवटी मेन्शन केला म्हणून. तर पहिल्या डॉटरमध्ये बघा आपण
पहिली डॉटर नॉर्मल दाखवलेली आहे किंवा ती कॅरियरसुद्धा असू शकते, कारण की डिफेक्टिव्ह जीन तिच्या मदरमध्ये आहे. 50% चान्स आहे की ती नॉर्मल असेल आणि 50% चान्स आहे की ती कॅरियर असेल. या दोघं फिमेलमध्ये सेम कंडिशन असू शकते. दोघं नॉर्मल असतील किंवा दोघं कॅरियर असतील किंवा दोघांपैकी एक कोणीही नॉर्मल असू शकतं. जर आपण तिसऱ्या मुलाविषयी जर विचार केला, जो राईट साईडला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दोघं कंडिशन असेल. तो नॉर्मलसुद्धा असू शकतो. XY, जर X त्याला नॉर्मल मिळाला तर तो नॉर्मल असणार, आणि जर X हा त्या बॉयमध्ये तिच्या सनमध्ये जर डिफेक्टिव्ह असेल तर तो सुद्धा त्याला तो डिसीज झालेला असेल. ओके, अशा प्रकारे पेडिग्री ॲनालिसिसमध्ये आपण डिफेक्टिव्ह जीन हा कोणत्या जनरेशनमधून आला, कोणत्या जनरेशनपासून आला, आणि किती जनरेशनमध्ये किती पॉसिबिलिटी आहे की तो डिफेक्टिव्ह जीन एक्सप्रेस होईल याचं ॲनालिसिस करू शकतो. यालाच आपण पेडिग्री ॲनालिसिस असे म्हणतो.